नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच की रिवाइज NPS संदर्भातील 12 मे 2026 पर्यंतचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत एक एक करून. महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला असून या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक आर्थिक सुरक्षा मिळण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाने सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच काय रिवाइज NPS लागू केलेली आहे. मात्र ही योजना सर्व कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक नसून पूर्णपणे ऐच्छिक ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, कर्मचारी स्वतःच्या इच्छेनुसार या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेऊ शकतात. ओके, आता महत्त्वाची जी तारीख आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर जी अंतिम तारीख आहे, ज्या कर्मचाऱ्यांना सुधारित NPSमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी शासनाने आता अंतिम मुदत निश्चित केलेली आहे. कर्मचारी 31 डिसेंबर 2026 पर्यंत या योजनेत सहभागी होण्याचा पर्याय निवडू शकतात. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांनी वेळेत निर्णय घेणे जास्त आवश्यक आहे. ओके, तसेच 50% हमी पेन्शन याबद्दल सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेली आहे त्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या 50% इतकी हमी पेन्शन मिळणार आहे. यामध्ये महागाई भत्त्याचाही समावेश करण्यात आलेला आहे आणि यामुळे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची हमी आहे ती सुद्धा मिळणार आहे. ओके, तसेच किमान पेन्शनची हमी याबद्दल जर सांगायचं झालं तर शासनाने किमान मासिक पेन्शनची तरतूद देखील केलेली आहे. ओके, आता या योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 7,500 रुपये पेन्शन मिळण्याची हमी देण्यात आलेली आहे आणि ही तरतूद विशेषतः कमी वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आता मानली जात आहे. ओके, तसेच आता याचा कुटुंबियांना काय मोठा फायदा होणार याविषयी सुद्धा आपण सांगू. ओके, आता या योजनेमध्ये कुटुंबियांच्या सुरक्षेचाही विचार करण्यात आलेला आहे. कर्मचाऱ्याच्या निधनानंतर कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळण्याची तरतूद आहे यामध्ये. याशिवाय ग्रॅज्युएटी संबंधीचे लाभ देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार आता मिळणार आहे. ओके, तसेच शासनाचे परिपत्रक जारी झालेले आहे 6 मे 2026 रोजी. राज्य शासनाने या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर परिपत्रक आता जारी केलेले आहे आणि या परिपत्रकात अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, निधी व्यवस्थापन आणि निवृत्तीनंतर मिळणारे लाभ स्पष्ट करण्यात आलेले आहेत. ओके, आणि हे या योजनेविषयी जर सांगायचं झालं तर ही बंधनकारक नाही आहे. ओके, अनेक कर्मचारी विचारत आहेत की या योजनेत सहभागी होणे आवश्यक आहेच का? तर उत्तर आहे नाही. 12 मे 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे. सहभागी व्हायचे की नाही हा निर्णय संबंधित कर्मचाऱ्याचा असेल, म्हणजे तुमच्यावर निर्णय आहे. ओके, तसेच या सर्व व्हिडिओमधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते हेच आहेत की सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे. योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे. 31 डिसेंबर 2026 पर्यंत पर्याय निवडण्याची मुदत दिलेली आहे कर्मचाऱ्यांना. 20 वर्षे सेवा पूर्ण केल्यास 50% हमी पेन्शन, किमान 7,500 मासिक पेन्शनची तरतूद आहे. कुटुंबियांना पेन्शनचा लाभ मिळणार. ग्रॅज्युएटीचे लाभ उपलब्ध आहे. शासनाचे सविस्तर परिपत्रक जारी झालेले आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीच्या नियोजनाशी संबंधित प्रत्येकासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच सरकारी योजना असतील, पेन्शन योजना, कर्मचारी अपडेट्स आणि महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती मिळवण्यासाठी माझे चॅनल आहे बडी, त्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.